नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय रामचंद्र नलावडे लिखित दिलीपराज प्रकाशन प्रकाशित खोत ही कादंबरी. आज या कादंबरीचा भाग 27वा. पण तत्पूर्वी अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, एवढीच एक नम्र विनंती करतो आणि सुरू करतो खोत भाग 27वा. सकाळचे 11 वाजून गेले होते. अवधूत त्याच्या हिरो होंडा मोटरसायकलवर बसून तालुक्याच्या तहसीलदारांना भेटायला आला होता. कचेरीच्या आवारात त्याची गाडी आल्यावर त्याला समोर ऑइल पेंटने रंगवलेली मोठी पाटी दिसली. त्यावर सफेद रंगात सुंदर अक्षरात तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी असं लिहिलेलं होतं. उंच वाढलेल्या पिंपळाच्या झाडाखाली मोटरसायकल उभी करून अवधूत कचेरीच्या दिशेनं झपझप पावलं टाकत चालायला लागला. डाव्या बाजूला महापुरुषाचं छोटं मंदिर होतं. लोक जाता येता महापुरुषाला श्रद्धेनं दोन्ही हात जोडून नमस्कार करत होते. अवधूतनं सुद्धा दोन्ही हात जोडून महापुरुषाला नमस्कार केला. त्याच्या चेहऱ्यावर चिंता, काळजीच्या स्पष्ट खुणा दिसत होत्या. महापुरुषाला मनोभावे नमस्कार करून तो पुढे चालायला लागला. कचेरीच्या आवारात पक्षकारांची गर्दी झाली होती. कारकून मंडळी आपापल्या खुर्चीत बसून मख्ख चेहऱ्यानं फायली चाळत होती. शिपाई इकडून तिकडे घाईगडबडीत जात होते. कोणी काही माहिती विचारली की ते वस्कन त्याच्या अंगावर जात, मला काय विचारताय, कारकुनाला बॅटा घे, असं बोलून पाणउतारा करत होते. पक्षकार थांबून इकडे तिकडे चौकशी करत, पण कुठेही त्यांना धड उत्तरं मिळत नव्हती. कचेरीतलं बेशिस्त वातावरण बघून अवधूत मनात म्हणाला, इंग्रज होते तेव्हा यांच्या कामाला शिस्त होती. जाताना त्यांनी त्यांच्याबरोबर शिस्तही नेली, त्यामुळे आताच्या सरकारी कार्यालयात बेशिस्तीचं वातावरण फोफावलेलं आहे. वरांड्यात सरकारी कागदावर शिक्के मारत नाईक बसलेला होता. त्याच्याजवळ जाऊन अवधूत त्याला म्हणाला, मला रावसाहेबांना भेटायचं आहे. काय काम आहे? नाईकानं त्याला गुरमीत विचारलं. जमिनी संदर्भात काम आहे. साहेब कामात आहेत, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं काम आहे, तुम्ही थोड्या दिवसांनी या. माझं काम निकडीचं आहे, मग थांबा थोडा वेळ, आज सभापती आहेत, रावसाहेबांशी बोलतात, ते बाहेर आले की मग तुम्ही आज जावा. कसल्या कसल्या लोकांबरोबर त्यांना लोणी लावत बोलायला लागतं म्हणून अवधूतला स्वतःचाच राग आला होता. तो त्या नायकापासनं बाजूला होऊन वरांड्यात रेंगाळायला लागला. रावसाहेबांची भेट घेऊन झाल्यावर त्याला सुलभाच्या जमिनी संदर्भात कानडे वकिलांना भेटून त्यांचा सल्ला घ्यायचा होता. टेलिफोनच्या ऑफिसात जाऊन नवीन कनेक्शन घेण्यासाठी अर्ज आणि डिपॉझिट रकमेचा भरणा करायचा होता. चव्हाण रावसाहेब आपल्याला कसलीही खबर न देता आपली सातविणीच्या माळावरची जमीन पाहायला गेले म्हणून त्याला त्यांचा राग आला होता. साहेबांना चिरीमिरी देऊन दौलत ती जमीन त्याच्या नावावर करेल म्हणून त्याला काळजीही वाटत होती. चव्हाण साहेबांवर आता त्याचा मुळीच विश्वास उरलेला नव्हता. महसूल खात्यातले अधिकारी कर्मचारी कायद्याला फाटा देऊन जमिनीच्या कागदपत्रात घोटाळे करतात असं त्यांनी खूप जणांच्या तोंडून ऐकलं होतं. साहेबांना खुश करण्यासाठी दौलतनं रमच्या बाटल्या किती फोडल्या, कोंबड्या किती कापल्या, तसंच वडे मटणावर ताव मारण्यासाठी कोण कोण हजर होतं याची इत्थंभूत माहिती अवधूतच्या कानावर गणपतनं घातलेली होती. दवाखान्याच्या उद्घाटनाच्या दिवशी सरपंच त्याच्याशी किती विश्वासानं बोलत होते, पण ते थोड्याच दिवसात आपलं बोलणं विसरून सुद्धा गेले. याचा खूप राग अवधूतला आला होता. माणसाच्या स्वभावाचं दर्शन त्याला खूप जवळून होत होतं. विचार करून करून अवधूतच्या डोक्याचा फार भोगा झालेला होता. इकडे वेळ जात होता. सभापती साहेब अजून साहेबांच्या चेंबरमधनं बाहेर पडले नव्हते म्हणून अवधूत मनात बेचैन झाला होता. थोड्या वेळानं सभापती साहेब चेंबरमधनं बाहेर पडले. शिपायानं खुणेनं अवधूतला आत जाण्यास सांगितलं. दीर्घ निश्वास टाकून अवधूत दमदार पावलं टाकत रावसाहेबांच्या चेंबरमध्ये शिरला. अवधूत चेंबरमध्ये शिरल्यानंतर चव्हाण रावसाहेब त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं बघायला लागले. अवधूत त्यांच्या समोरच्या रिकाम्या असलेल्या खुर्चीत बसला आणि स्वतःची ओळख सांगत त्यांना म्हणाला, मी डॉक्टर अवधूत दामले हरणगावहून तुम्हाला भेटायला आलो आहे. अच्छा 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 अच्छा, मी आलो आहे की हरणगावला भेट देऊन. कपाळावर आलेला घाम रुमालानं पुसत साहेब म्हणाले, तुम्ही जी जमीन पाहायला गेला होता ती जमीन माझी आहे. असं? रावसाहेब सावध झाले होते. साहेब त्याच्याशी वरवरचं बोलत होते. अवधूतच्या तरी कधीच लक्षात आलं होतं.
आपण त्या ठिकाणी जमीन मालकाला बोलवून घेतलं नाही ही आपली फार मोठी चूक आहे असं आता चव्हाण साहेबांना वाटायला लागलं होतं. पण ते चेहऱ्यावर तसं काही दाखवत नव्हते. महसूल खात्यात इतकी वर्ष काम करून ते पक्के मुरलेले होते. कुणाला कसं बोलून वाटेला लावायचं ही कला आता त्यांना आपोआप अवगत झाली होती. अवधूत डॉक्टर झाला असला तरी तो अजून बच्चा आहे असं चव्हाण साहेबांना मनातनं वाटत होतं. ते ताकाला तूर लावू देणार नाहीत म्हणून अवधूत किंचित आवाज चढवून साहेबांना म्हणाला, साहेब तुम्ही ती जमीन पाहायला गेला होता तेव्हा तुम्ही मला का नाही बोलवून घेतलं? या तुमच्या कृतीचा मी काय अर्थ लावायचा? चव्हाण साहेब त्याची समजूत घालत म्हणाले, डॉक्टर एखाद्यानं 70B प्रमाणे कुळ म्हणून नाव लागण्यासाठी अर्ज दिल्यावर त्या जमिनीची तहसीलदार म्हणून प्रत्यक्ष पाहणी करणं हे माझं काम आहे. प्राथमिक चौकशी मी केली आहे पण त्यावर अजून मी निर्णय दिलेला नाही आहे. तुम्हाला मी तुमचं म्हणणं मांडण्याची संधी देणारच आहे. तेव्हा तारखेला हजर राहण्याची तुम्हाला नोटीस मिळणारच आहे. साहेबांनी खुलासा केल्यावर अवधूतच्या रागाचा पारा बराच खाली उतरला. तो खालच्या आवाजात त्यांना सांगायला लागला, साहेब तो दौलत लबाड माणूस आहे. माझ्या वडिलांनी त्याला चारा कापण्यासाठी ती जमीन दिली होती. तो आता तिच्यावर कब्जा करू बघतोय. साहेब मी त्याचं स्वप्न कधीही पूर्ण होऊ देणार नाही. त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देईन. ती जमीन आमच्याकडे वाडवडिलांपासून आहे. त्याचा बाप भला माणूस होता आणि बापाचा हा काही ऐकत नव्हता म्हणून त्याचा म्हातारा गड्याला फास लावून मेला आणि तो मेल्यानंतर हा असले धंदे करायला लागला आहे. डॉक्टर त्या जमिनीच्या लगतचे कब्जेदार ती जमीन दौलतच्या वहिवाटीची असं सांगतायत. त्यांनी तसं लेखी लिहूनही दिलं आहे. रावसाहेब मी तुम्हाला सांगतो, काशा भुवड आणि रघु भुवड ही दोन्ही माणसं लोचट आहेत. दौलतनं त्यांना दारू मटण खायला घातलं आहे त्यामुळे त्यांनी तुम्हाला खोटा जबाब लिहून दिला आहे. हे बघा ते काहीही असलं तरी आमच्याकडे त्याचं रेकॉर्ड झालं ना. आता या केसचा निकाल काय द्यायचा ते तारखा झाल्यानंतर मी निर्णय घेणार आहे. तुम्हाला समजा माझा निर्णय मंजूर नसेल तर तुम्ही त्यावर प्रांताकडे अपील करू शकता. आपण त्याचा आम्हाला नाहक भुर्दंड आणि मनस्ताप नाही का? त्या जमिनीचा मालक मी आहे. हे बघा डॉक्टर, शेणाचा गोळा उचलला की त्याच्याबरोबर मातीसुद्धा येणारच. त्याला नाईलाज आहे. तुम्ही असं करा, तारखेच्या दिवशी हजर राहा. तुमचं काय म्हणणं असेल ते मला लेखी द्या. हां तुम्ही वकीलसुद्धा करू शकता बरं का. आणखीन मी तुमच्यासाठी काय करू ते तुम्ही मला सांगा. साहेबांच्या बोलण्यात आता तरी काही खोट नाही आहे. ते कसलाही आडपडदा न ठेवता आपल्याशी बोलत आहेत असं अवधूतला वाटत होतं. अजून सगळं काही संपलेलं नाही आहे. आपण उगाचच साहेबांबद्दल नाहक गैरसमज करून घेतला. अवधूतला आणखीन 1-2 निकडीची कामं होती. साहेबांचा जास्त वेळ घेणं योग्य नाही असा विचार करून अवधूत बसलेल्या खुर्चीतनं उठला आणि म्हणाला, साहेब तारखेची नोटीस मिळताच मी हजर होतो. आत्ता मी आपली रजा घेतो. आणि डॉक्टर तुम्हाला कधी काही अडचण आली तर बेलाशक मला विचारा. हो साहेब. अच्छा या तुम्ही आता. रावसाहेबांनी सुटकेचा निश्वास टाकला. अवधूत चेंबरमधून बाहेर निघून गेल्यावर चव्हाणसाहेब गालात छदमी हसत कपाळावरचा घाम रुमालानं पुसायला लागले. त्यांच्या मागे ऑइलपेंटनं रंगवलेल्या भिंतीवर सत्यमेव जयते असं मोठ्या आणि सुंदर अक्षरात लिहिलेलं होतं. रावसाहेबांच्या चेंबरमधनं बाहेर पडल्यावर अवधूतला थोडं मोकळं मोकळं वाटायला लागलं. दीर्घ श्वास घेऊन तो झपझप चालत त्याच्या मोटरसायकल जवळ आला. डिकीत ताज्या पाण्याची बाटली भारतीनं निघताना भरून ठेवली होती. अवधूतनं डिकी उघडली आणि बूच काढून पाण्याची बाटली सरळ तोंडाला लावली. घटाघटा पाणी पिऊन त्यांनी पुन्हा बाटलीला बूच लावलं. ती डिकीत ठेवली. तो घरातून बाहेर पडल्यावर बाहेरचं काही खात नव्हता, पाणीसुद्धा पित नव्हता. त्यांनी अजूनपर्यंत स्वतःला लावून घेतलेला नियम कटाक्षानं पाळला होता. त्याची मोटरसायकल आता तालुक्याच्या डांबरी सडकेवरनं कानडे वकिलांच्या बंगल्याकडे हवेत काळा धूर सोडत धावायला लागली. वकिलांच्या बंगल्यासमोर गाडी उभी करून अवधूत जिना चढून वर आला. वकील साहेब त्यांच्या ऑफिसच्या खोलीत कायद्याचं पुस्तक वाचत बसले होते. त्यांच्या डोळ्यांवर सोनेरी काड्यांचा चष्मा होता. चेहरा गंभीर दिसत होता. अवधूत त्यांच्यासमोर उभं राहत म्हणाला, नमस्कार वकील साहेब. नमस्कार. हातातलं पुस्तक बाजूला ठेवून वकील त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं बघायला लागले. मी डॉक्टर अवधूत दामले, हरणगावचा. माझे वडील तुमच्याकडे सल्ल्यासाठी यायचे. रिकाम्या खुर्चीत बसत अवधूत म्हणाला, हो का? हां त्यांचं नाव दादा खोत बरोबर आहे ना? वकिलांचा गंभीर दिसणारा चेहरा थोडा साई लावला. अगदी बरोबर. तुमच्याकडे ते सल्ला घेण्यासाठी नेहमी यायचे म्हणून माझ्या आईने मला सांगितलं.
खरं आहे ते जमिनीबाबत काही अडचणी निर्माण झाल्या की ते सल्लामसलत करायला माझ्याकडे येत. माझ्या चांगल्या परिचयाचे होते ते. त्यांच्या निधनाची बातमी ऐकली, मला फार वाईट वाटलं बरं. मग थोडा वेळ तिथे शांतता पसरली. कोणी कोणाशी बोललंच नाही. अवधूतची नजर सभोवार भिरभिरत होती. डोक्यावर पंखा गरगर फिरत होता. काचेच्या कपाटात कायद्याची पुस्तकं ठेवली होती. रिकामा वेळ मिळाला की वकीलसाहेब कायद्याची पुस्तकं निवांतपणे चाळत बसत. त्यांच्यासमोर विषय कसा काढायचा याचा अवधूत विचार करत होता. थोड्या वेळाने त्यांनी बोलायला तोंड उघडलं आणि आवंडा गिळून म्हणाला, वकीलसाहेब मी एक काम घेऊन तुमच्याकडे आलो आहे. मला तुमच्याकडनं सल्ला हवा आहे. हां बोला ना. वकीलसाहेब काम असं आहे की माझ्या वडिलांनी ते हयात असताना एका बाईला तोंडी खरेदीनं काही जमिनी दिल्या आहेत. ती बाई आता त्या जमिनीवर कब्जा करून बसली आहे. तुम्हाला स्पष्ट सांगायचं म्हणजे माझ्या वडिलांचे आणि तिचे पूर्वीपासून अनैतिक संबंध होते. आता यावर काही मार्ग असेल तर तुम्ही मला सांगा. त्याचं बोलणं ऐकून वकीलसाहेब विचार करायला लागले. दादा खोताची अशी काही भानगड असेल हे त्यांना मुळी ठाऊकच नव्हतं. पण आता त्यांचा स्वतःचाच डॉक्टर मुलगा सांगतोय म्हणून त्यांना त्याच्यावर विश्वास ठेवावा लागला. समोर ठेवलेल्या काचेच्या ग्लासातून पाणी घटाघटा पिऊन रुमालानं तोंड पुसत त्यांनी त्याला विचारलं, त्या जमिनी त्यांनी स्वतः खरेदी केल्या होत्या का? नाही. मग त्या जमिनी त्यांच्या नावे कशा लागल्या? वकीलसाहेब त्या जमिनी वडिलोपार्जित आहेत. वडिलोपार्जित जमिनी तोंडी खरेदीनं दुसऱ्याला देता येतात का? नाही नाही नाही. स्वतःच्या कष्टानं विकत घेतलेल्या जमिनी दुसऱ्याला खरेदीनं देता येतात. मग याच्यावरचा उपाय? यावर उपाय आहे ना. दिवाणी कोर्टात दावा दाखल करणं. मग मला त्या जमिनीवर दावा दाखल करायचा आहे. हे बघा प्रश्न नाजूक आहे. तुम्ही नीट विचार करा. मी पक्का विचार केला आहे. अवधूत आता मागे हटणार नाही हे वकिलांच्या ध्यानात आलं. दोघात समेट घडवावा तर त्याला यश येईल का नाही याची त्यांना शंका वाटत होती. आता शेंडी तुटोबा पारंबी अशा आविर्भावात त्यांच्यासमोर अवधूत बसलेला होता. दादा खोत गेले पण त्यांच्या पश्चात त्यांच्या जमिनीच्या भानगडी निर्माण झाल्या आहेत असं वकिलांना वाटायला लागलं. बसलेल्या खुर्चीत थोडं पुढे झुकून कानडे वकील त्याला आवंडा गिळून म्हणाले, मी तुम्हाला आता एक चिठ्ठी लिहून देतो. त्याप्रमाणे तुम्ही तलाठ्याकडनं कागद घेऊन या. ते कागद तपासून पुढे काय करायचं ते आपण ठरवू. चालेल, ठीक आहे. टेबलाच्या खणात ठेवलेला एक कोरा कागद घेऊन वकील साहेब पेननं त्यावर मजकूर लिहायला लागले. मजकूर लिहून झाल्यावर पुन्हा एकदा त्यांनी लिहिलेला मजकूर वाचून काढला आणि कागदाची घडी करून अवधूतच्या हातात ती घडी देत म्हणाले, या कागदावर लिहिलेल्या यादीप्रमाणे ते सगळे कागद तुम्ही तलाठ्याकडून मला आणून द्या. नंतर आपण प्रतिवादीला नोटीस पाठवून लेखी समज देऊ. तुम्ही चिंता करू नका, तुमचं काम होईल. साहेब तुमची फी? नाही, त्याची तुम्हाला काळजी नको. मी योग्य असेल तेवढंच घेणार. कसं आहे, तुमचे आमचे संबंध जुने आहेत ना. वकील त्याला धीर देत म्हणाले, नाही तरीसुद्धा एक व्यवहार म्हणून तुम्ही मला सांगा ना. म्हणजे आपले जुने संबंध आणखीन दृढ होतील असं म्हणताय? हां, म्हणजे तुमची फी किती आहे हे मला कळलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला विचारतोय. माझी फी 30,000 होईल, कानडे वकिलांनी एका दमात सांगितलं. त्यांचा आकडा ऐकून अवधूत विचार करायला लागला. कानडे वकिलांच्या ते झटकन लक्षात आलं. त्याच्याकडे बघत त्यांनी त्याला खालच्या आवाजात विचारलं, फी जास्त वाटते का? मी विचार करून तो आकडा तुम्हाला सांगितला आहे. नाही ठीक आहे, तसं काही नाही आहे. त्यांना बरं वाटावं म्हणून अवधूत म्हणाला, काय आहे, एकदा फी ठरवून घेतली की ते आपल्या दोघांनाही बरं असतं ना. कधी कधी केसचा निकाल लवकर लागत नाही, त्यामुळे पक्षकारांना ते मग फार अडचणीचं होऊन बसतं. हां बरोबर आहे, पण मग तुमची आता ही फी कशी द्यायची? हे बघा डॉक्टर साहेब, तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुमच्या वडिलांपासून आमचे संबंध आहेत, म्हणून तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही मला फी आणून द्यायची. मी त्याबद्दल तुम्हाला कधीही विचारणार नाही. वकील साहेब भला माणूस आहे असं अवधूतला आता वाटायला लागलं. त्यांच्या बोलण्यावर त्यांनी विश्वास ठेवला. त्याच्या मनातल्या शंकेचं निरसन करून घेण्यासाठी अवधूत त्यांना म्हणाला, वकील साहेब एक शंका मला तुम्हाला विचारायची आहे. अहो विचारा ना. जमीन मालकाला न विचारता त्याच्या जमिनीत एखाद्याचं कूळ म्हणून नाव लागतं का?
हे बघा, कायद्यानं जमीन मालकाची कबुली घ्यावी लागते. जमीन मालकाची संमती नसेल तर त्या जमिनीला कूळ म्हणून नाव लागणार नाही. आपण हे तुम्ही का विचारताय? म्हणजे तुम्हाला काही अडचण असली तर मला सांगा, त्यातूनही मार्ग काढता येईल. वकील साहेब, माझी सातविणीचा माळ म्हणून 5 एकराची एक जमीन आहे. त्यामध्ये साग, ऐन, किंजळ इत्यादी जातींची भरपूर झाडं आहेत. त्या जमिनीतलं गवत कापून नेण्यासाठी माझ्या वडिलांनी गावातल्या एका कुळवाड्याला परवानगी दिली होती. तो कुळवाडी आता मरून गेला आहे. त्यामुळे त्या जमिनीत कूळ म्हणून नाव लागण्यासाठी त्याच्या मुलानं तहसीलदारांकडे 70B खाली अर्ज केला आहे. मी आत्ता त्याच कामासाठी तहसीलदारांना भेटायला आलो होतो. अवधूतचं बोलणं ऐकून कानडे वकील थोडा वेळ मनात विचार करायला लागले. त्यांच्या चेहऱ्यावर नाराजीच्या स्पष्ट खुणा दिसत होत्या. अवधूत त्यांच्या समोर बसला होता. तो त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव त्याच्या डोळ्यांनी टिपतही होता. त्यांच्या मनात नेमका काय गोंधळ सुरू आहे हे त्याला कळत नव्हतं. अधूनमधून वकिलांच्या डोळ्यांच्या पापण्यांची होणारी उघडझाप तो बघत होता. दीर्घ निश्वास सोडून कानडी वकील त्याला गंभीरपणे म्हणाले, काय आहे डॉक्टर, हल्ली फार कठीण परिस्थिती निर्माण व्हायला लागली आहे. कूळ आणि मालक यांच्यातली दरी बरीच रुंदावत चालली आहे. त्यामुळे बोगस केसेसचा भरणा वाढायला लागला आहे. ग्रामीण भागात एक चांगली म्हण आहे, चहा तिकडं न्याय. हे हल्ली महसूल खात्यात सगळं असं सुरू आहे. आमची काही वकील मंडळीसुद्धा त्यात आणखीन भर घालत आहेत. कूळ कायदा बाजूला करून अधिकारी पैसे घेतात आणि निर्णय देतात. त्यामुळे आमच्यासारख्या कायद्याचा अभ्यास करून केसेस चालवणाऱ्या वकिलांची फार पंचाईत व्हायला लागली आहे. बरं, ही तहसीलदार मंडळी फार शिकलेली नसतात. 10वी 11वी झालेले लोक पैसे दाबून खात्याची परीक्षा पास होतात आणि मग गरीब समाजाचं शोषण करतात. अधिकाराची गुरुमी असते. त्यामुळे कायद्याचा अभ्यास करून आलेल्या आमच्यासारख्या वकिलांची त्यांना किंमतच नाही आहे. कूळ कायद्याच्या केसेसमध्ये आपल्या अशिलाच्या बाजूनं निर्णय द्यावा म्हणून काही वकील मंडळीसुद्धा तहसीलदारांना त्यांच्या घरी जाऊन पाकिटं देतात. याचे पुरावे आहेत माझ्याकडे. मी पुराव्याशिवाय कधी काही बोलत नाही. आता महसूल खात्यात MPSC झालेले लोक येतात. तरुणपणी ते तहसीलदार प्रांत झालेले असतात, पण त्यांना कामाचा अनुभव असतो शून्य. म्हणून ते केसेस चालवतच नाहीत. आणि मग काही दिवसानं ते सुद्धा या गलिच्छ व्यवस्थेचा एक भाग होऊन जातात. याचं मला दुःख होतं आहे. पैसा कसा खायचा हे त्यांच्या हाताखाली काम करणारी माणसं त्यांना शिकवतात. म्हणून IAS MPSC झालेल्या तरुणांकडनं फार मोठ्या अपेक्षा करणं चुकीचं आहे. ज्यांना ती घाणेरडी भ्रष्टाचारी यंत्रणा मान्य नाही ते खड्यासारखे उचलून बाहेर फेकले जातात. समुद्राची अजस्त्र लाट जशी समुद्रात असलेली घाण किनाऱ्यावर आणून टाकते, तसं कानडे वकील गलिच्छ व्यवस्थेवर पोटतिडकीनं बोलत होते. त्यांचं बोलणं ऐकून समोर बसलेला अवधूत सर्द झाला होता. त्याच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. याशी गलिच्छ चीड आणणारी शासन यंत्रणा असल्यावर आपल्या वाडवडिलांपासून आपल्या मालकीच्या असणाऱ्या जमिनींचं काय होणार याची त्याला आता काळजी वाटायला लागली. अंगात उसनी ताकद आणून अवधूत अडखळतच म्हणाला, तहसीलदार म्हणाले की त्या 70B केसची पुढच्या महिन्यात तारीख लावतो म्हणून. हे बघा, प्रोसिजरप्रमाणे त्यांना सगळं काही करावं लागेल. कारण त्या केसवर तुमच्या विरोधात निकाल गेला की तुम्ही अपील करणार. तुम्ही त्यांच्याकडच्या निकालाची प्रत मागून घेणार. त्यावेळी त्यांना तुम्ही मागितलेले कागद द्यावेच लागतील. परवा तहसीलदार साहेब ती जमीन बघून आले. त्या दौलत गावडेच्या घरी दारू मटणाच्या पार्ट्या झाल्या. पोलीस पाटील, गावचे सरपंच त्या पार्टीला हजर होते. माझ्या कानावर नंतर आल्या त्या गोष्टी. डॉक्टर, तुम्हाला मी एक सांगू का? हे बघा, हल्ली प्रत्येक माणूस स्वार्थी झाला आहे. खोती पद्धत जुनी झाली आहे. त्यावेळी त्याचे फायदे रयतेला आणि राजाला सुद्धा मिळायचे, पण कालौघात ते सगळं संपुष्टात आलं बघा. अच्छा, दैनिक सागरमध्ये एक बातमी छापून आली आहे, ती तुम्ही वाचली असेलच. नाही वाचली नाही. कसली बातमी छापून आली आहे? ती बातमी अशी आहे की बेदखल कुळांचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी येत्या 27 तारखेला जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर जिल्ह्यातली कुणबी सेना धडक मोर्चा काढणार आहे. या मोर्चात सर्वपक्षीय कार्यकर्ते, आमदार, खासदार सामील होणार आहेत. बेदखल कुळांचा प्रश्न जिल्ह्यात कळीचा मुद्दा बनला आहे. काय आहे, लोकांना भडकवण्यासाठी पुढाऱ्यांना काहीतरी हवं असतं. म्हणून आता सगळेच पक्षीय कार्यकर्ते सगळ्यांनी बेदखल कुळांचा मुद्दा लावून धरलेला आहे.
मोर्चा वगैरे काढून हा प्रश्न सुटेल असं तुम्हाला वाटतं का? डॉक्टर, मी तुम्हाला सांगू का, हे बघा, हा प्रश्न मार्गी लागावा अशी कुठल्याही पुढाऱ्याची प्रामाणिक इच्छा नाही आहे. आता लोकसभा विधानसभा निवडणूक येऊ घातल्या आहेत, तेव्हा लोकांची मनं वळवण्यासाठी पुढाऱ्यांची ही असली नाटकं सुरू आहेत. मला नाही वाटत हा कुळांचा प्रश्न नजीकच्या काळात तरी मार्गी लागेल म्हणून. कोणताही प्रश्न मार्गी लागण्यासाठी त्यात प्रामाणिक तळमळ हवी आणि याचाच अभाव या मतलबी पुढाऱ्यांकडे आहे असं मला आता खेदानं म्हणायला लागतं आहे. कानडे वकिलांकडे माहितीचा खजिना आहे हे आता अवधूतला त्यांच्याशी इतका वेळ चर्चा केल्यानंतर कळून चुकलं होतं. त्याचा त्यांच्यावर आता विश्वास बसला होता. हा माणूस भिडभाड न ठेवता रोखठोक बोलणार आहे. आता त्यांच्याकडे येऊन त्याला बराच वेळ झाला होता. त्यांच्याशी चर्चा करताना वेळ कसा गेला हे अवधूतला मुळीच कळलं नाही. त्यांनी मनगटावरच्या घड्याळात बघितलं, दुपारचे 2 वाजून गेले होते. अजून त्याला टेलिफोनच्या कार्यालयात डिपॉझिटची रक्कम भरायला जायचं होतं. बसलेल्या खुर्चीतनं उठत तो वकील साहेबांचा निरोप घेत म्हणाला, बरं साहेब, मी निघतो आता. मी लिहून दिलेले कागद तलाठ्याकडनं घेऊन या, मग पुढे काय करायचं ते ठरवू. अवधूत झपझप जिना उतरून खाली आला. त्याने मोटरसायकलला किक मारून ती चालू केली. धुरांच्या रेषा हवेत सोडत त्याची मोटरसायकल डांबरी सडकेवरनं टेलिफोन कार्यालयाच्या दिशेनं वेगात धावायला लागली. संध्याकाळ झाली होती. उन्हं निमाली होती. मावळतीकडे झुकलेल्या सूर्याचं प्रतिबिंब जगबुडी खाडीत पाण्यावर तरंगताना दिसत होतं. खाडीतलं मचूळ पाणी किनाऱ्यावरच्या झाडपेडांशी गुजगोष्टी करत अरबी समुद्राच्या दिशेनं संथपणे वाहत होतं. जणू किनाऱ्यावरील प्रीतीच्या गुजगोष्टी विशाल अरबी समुद्राला सांगायची त्या जगबुडी खाडीला घाई झालेली होती. सोनसळी उन्हात बांधावरची वाळलेली गवताची पाती आणि नारळ पोफळीची झाडं वाऱ्यासंगे डवलत होती. निळ्या आभाळाला आपलं रूप जगबुडी खाडीच्या पाण्यात पाहण्याची अनिवार्य इच्छा होत होती. पांडुरके किरमिजी रंगाचे ढग एकमेकांची खोडी काढून निळ्या आकाशात उगाचच इकडून तिकडे धावत होते. खाडीच्या किनाऱ्यावर एका खडकावर भागवत सरांच्या बरोबर येऊन शलाका निवांत बसलेली होती. रुपेरी पुळणी चालून तिच्या पायांना रग लागली होती, पण नागव्या पायाने चालताना तिला भारी मौज वाटली होती. गुडघ्यापर्यंत साडी वर घेऊन ती सरांच्या सोबत मस्तीत चालली होती. तेव्हा तिचे गोरे पुष्टपाय केळीच्या खांबाप्रमाणे दिसत होते. तिचे गोरे पुष्टपाय बघून सरांची वासना क्षणभर चाळवली होती. दूरवर मच्छीमारी नौका पाण्यात तरंगताना दिसत होत्या. ते मनोहारी विहंगम दृश्य बघून डोळ्यांचं पारणं पेटत होतं. जणू अवतीभोवती असलेला निसर्गही आपलं लावण्य उलगडून दाखवत होता. समोरचा नयनरम्य निसर्ग बघत सर निशब्द बसले होते. सरांना बोलतं कसं करावं याचा शलाका मगापासून विचार करत होती. आज तिला सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावायचा होता. सरांच्या सहवासात ती कशी वाहवत गेली हे तिला आधी कळलं नाही. त्यासाठी तिने घरातल्या सगळ्यांचा विरोध पत्करला होता. भागवत सरांचा आता तिच्या घरी सगळे रागराग करत होते हे सरांच्यासुद्धा लक्षात आलेलं होतं. दवाखान्याच्या उद्घाटनाच्या दिवशी अवधूतनं सरांना जाणून बुजून आमंत्रण दिलं नव्हतं आणि त्याचा केवढा राग आला होता शलाकाला. चूक झाली म्हणून अवधूतनं वेळ मारून नेली होती, पण ती चूक का झाली हे न कळण्या इतकी शलाका दूधखोळी नव्हती. हायस्कूलमध्ये त्यांच्या परोक्ष चर्चा होत होती. गप्पा मारण्यासाठी त्यांना आता नवीनच विषय मिळाला होता, पण त्यामुळे सर मनातनं खट्टू झाले होते. संध्याकाळच्या त्या निवांत वेळी सरांना रिझवण्यासाठी शलाका त्यांना म्हणाली, सर, ज्या कातळावर आत्ता आपण बसलो आहे ना, त्या कातळावर 50-60 वर्षांपूर्वी मुकुंद आणि वासंती येऊन बसायचे. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. मुकुंद आमच्या वाड्यात दप्तरी होता आणि वासंतीसुद्धा वाड्यात कामाला होती. ते दोघं पळून जाऊन लग्न करणार होते, पण नियतीला त्यांचं सुख नाही पाहवलं. काय झालं काय? सरांनी बोलण्यासाठी तोंड उघडलं. वासंती कुळवाड्याची पोर होती आणि मुकुंद दशग्रंथी ब्राह्मण. त्यांच्या लग्नाला जात आडवी येत होती म्हणून ते गावातनं पळून जाणार होते. त्याच्या आदल्या दिवशी मुकुंदा खाडीत पोहण्यासाठी आला आणि मगरीच्या तोंडात आयता सापडला. मुकुंदाची मगरीची झटापट झाली. मगरीने त्याला ओढून खोल पाण्यात नेलं. दुसऱ्या दिवशी त्याचं विद्रूप झालेलं शरीर किनाऱ्याला लागलं. त्याच्या विरहानं वासंती झुरून झुरून मेली. मुकुंदापासनं तिला दिवस गेले होते.
ते दोघे आता जिवंत नाही आहेत, पण त्यांचं प्रेम अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. फार वाईट झालं. त्या पाण्यात मगरी आहेत अजून? हो आहेत. अगं मग तू पाण्यात पाय सोडून बसू नकोस, पाय वर घे. पाण्यात पाय सोडून बसायला ना मला खूप मज्जा येते. छोट्या छोट्या मासोळ्या पायाला लुसतात, त्यांचा तो स्पर्श जीवाला खूप गोड वाटतो. आणि एखादी मगर आली म्हणजे तुम्ही आहात की मला मगरीपासनं वाचवायला? हां, नक्की वाचवेन मी तुला त्या क्रूर मगरीपासनं. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, शलाका त्यांच्या डोळ्यात बघत म्हणाली. शलाका, तू खूप भोळी आहेस, एखाद्यावर तू चटकन विश्वास टाकतेस. आता खात्री पटली की विश्वास टाकायला काय हरकत आहे? पण तुम्ही मला हे का सांगताय? नाही, मी सहज. सहज? हो, सहज. सर तिच्याशी बोलायचे पुन्हा अचानक थांबले. घोट्या इतक्या पाण्यात पाय सोडून शलाका त्यांच्या त्या विचित्र स्वभावाचा विचार करायला लागली. तिचं अंतर्मन तिला सांगायला लागलं की सर कुठल्या तरी अडचणीत सापडलेत. ती काळजी, ती चिंता त्यांना स्वस्थ बसू देत नाही आहे. सरांच्या कपाळावर नैराश्याची उमटलेली सूक्ष्म आठी तिच्या नजरेतनं सुटत नव्हती, तरी ती एखाद्या अल्लड मुलीसारखी त्यांच्याकडे बघत पाय हलवत बसली होती. तिला राहवलं नाही. त्यांच्या अंतर्मनाचा तळ ढवळून काढत शलाकानं त्यांना विचारलं, तुम्हाला माझा राग आला असेल ना? कशावरनं? सरांनी मौन सोडलं. दवाखान्याच्या उद्घाटनाला तुम्हाला निमंत्रण दिलं नाही म्हणून? नाही, मला कशाला राग येईल ना. मला निमंत्रण मिळेल याची मी तरी कुठे अपेक्षा केली होती. अपेक्षा केली असती तर मग मला तुझा राग आला असता. त्याबद्दल मी अवधूतला विचारलं सुद्धा. तो म्हणाला की माझ्याकडनं ते चुकून राहिलं. आता तो असं म्हणाल्यावर मी तरी काय म्हणणार ना त्याला. घाई गडबडीत माणूस विसरतो देखील. तिची सारवासारव ऐकून भागवत सर तिच्याकडे बघत खोचकपणे हसले. त्यांच्या हसण्यानं शलाका आणखीन भांबावून गेली. एरवी सर एकांतात भेटल्यावर नाना विषय काढून बडबड करत असत. कधी कोट्या करून तिला पोट धरून हसायला भाग पाडत. त्यांच्या सहवासात वेळ कसा जायचा हे शलाकाला कधी कळायचंच नाही. ती स्वतःच्या नशिबावर जाम खुश होती. भागवत सरांच्या सहवासात तिचं आयुष्य फार बदलून गेलं होतं. पिसासारखी ती हवेत तरंगत राहायची, पण हल्ली हल्ली तिच्या परमसुखाला कोणाची तरी वाईट नजर लागली होती. सर तिच्याशी पहिल्याप्रमाणे घडाघडा बोलत नव्हते. शून्यात नजर लावून बसत होते. कधीकधी ते काय बोलतात याचं त्यांनासुद्धा भान नसायचं. त्यांच्या या बदललेल्या विचित्र स्वभावानं शलाका काळजीत पडली होती. त्यांच्या मनातली सल त्यांनी तिला कधी बोलून दाखवली नव्हती. वर्गातसुद्धा काही वेळा त्यांचं लक्ष नसायचं. देसाई सरांनी 2-3 वेळा त्यांना स्टाफरूममध्ये बोलवून समज दिली होती. सर, संध्याकाळचं एवढं प्रसन्न वातावरण आहे, डोळ्यासमोर सुंदर निसर्ग आहे, हवासुद्धा आल्हाददायक आहे, तरी तुम्ही एवढे उदास का? बरं वाटत नाही आहे का तुम्हाला? शलाकानं सरांना स्पष्टपणे विचारलं. तिचा प्रश्न ऐकून भागवत सर थोडे गडबडले आणि स्वतःला सावरत ते म्हणाले, नाही तसं काही नाही, माझी तब्येत ठीक आहे. नाही तरीसुद्धा? म्हणजे मला काय विचारायचं हे तुमच्या ध्यानात आलं असेल. नाही, माझ्या खरंच काही ध्यानात नाही आलं. खरं? अगं हो, अगदी खरं. सर, माझी पूर्ण खात्री झाली आहे की तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय. सरांना खिंडीत पकडत शलाका म्हणाली, अगं मी कशाला खोटं बोलू? हां, तुमचा चेहराच तसं सांगतोय. तू काय मनकवडी आहेस का? सर, माणसाचा चेहरा वाचला ना की त्याच्या मनातल्या भावभावना कळायला वेळ नाही लागत. माझा नाही त्याच्यावर मुळीच विश्वास. मग तुम्ही त्याला अपवाद असाल असं मला म्हणायला लागेल. हवं तर तू तसं म्हण. भागवत सर तिचं तोंड चुकवून समोरच्या फेसाळणाऱ्या लाटांकडे एखाद्या लहान मुलाप्रमाणे बघायला लागले. लाट येत होती, किनाऱ्यावर रीती होऊन पुन्हा खाडीत अदृश्य होत होती. सरांना वाटत होतं की माणसाचं जीवनसुद्धा खाडीतल्या या धवल लाटांप्रमाणे आहे. किनाऱ्यावर लाट फुटली की तिथे तिचा मागमूससुद्धा राहत नाही. माणूस मृत्यू पावला की त्याचं या जगाशी असलेलं नातं संपुष्टात येतं. आठवणींची धार बोथट झाल्यावर तो विस्मृतीत जातो. मग उगाच एखाद्या गोष्टीत कशाला गुंतून राहायचं? हा जन्म पुन्हा मिळणार आहे का? सर मनातलं काही बोलत नव्हते, त्यामुळे शलाकाची सुद्धा पंचाईत झाली होती. भूतकाळ विसरून ती त्यांच्याबरोबर भविष्यकाळाची स्वप्न बघत होती.
आपण लग्न करूया म्हणून सरांनी तिच्या ओठांचं दीर्घ चुंबन घेऊन वचन दिलं होतं, पण त्या वचनाचा सरांना राजा दुष्यंताप्रमाणे विसर पडला का काय, अशी आता तिच्या मनात शंका निर्माण झाली होती. राजगादी मिळाल्यावर राजा दुष्यंत आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या शकुंतलेला विसरून गेला होता. प्रेमाची भेट म्हणून तिला दिलेल्या सोन्याच्या अंगठीचा सुद्धा राजाला विसर पडला होता. शकुंतला मात्र राजासाठी वेडीपिशी झाली होती, जशी मीरा श्रीकृष्णासाठी. या पृथ्वीवर अजूनपर्यंत मनुष्य प्राणी जिवंत आहे, त्याचं कारण म्हणजे या पृथ्वीवर अजूनही स्त्री पुरुषांचं एकमेकांवरचं प्रेम अबाधित आहे. ज्या दिवशी त्या प्रेमाला तडा जाईल त्या दिवशी ही पृथ्वी नामशेष होईल, यात तिळमात्र शंका नाही, असं तिला वाटत होतं. सरांचा गेलेला मूड परत कसा आणावा या विवंचनेत ती आता सापडली. सरांचा अलगद हात हातात घेऊन शलाकानं त्यांना विचारलं, आपण लग्न कधी करायचं? मागे तुम्ही मला तसं वचन दिलं होतं, आठवतंय ना तुम्हाला? तिचा प्रश्न ऐकून सर गडबडले आणि म्हणाले, हो वचन दिलं की मी, मला आठवतंय ते. नुसतं तोंडी वचन दिलं, पुढे? म्हणजे आपण लग्न कधी करायचं हे मी तुम्हाला विचारते. अगं करू ना लग्न, घाई कशाला करायची? मी काय तुला सोडून थोडाच पळून जाणार आहे? माझी नोकरी इथे. सर तिची समजूत घालत म्हणाले, गेले 6 महिने मी तुमच्या तोंडातनं हेच ऐकतेय. लोक आता गावात चर्चा करायला लागलेत, त्यांच्या त्या विचित्र नजरा नाही सहन होत मला. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, अशी विचित्र अवस्था भागवत सरांची झाली होती. लग्नाबद्दल ते तिला गेले 6 महिने टोलवत होते. मागे एकदा दोघं कराडला गेले होते, 2 दिवस एका लॉजमध्ये राहिले होते. त्यावेळीसुद्धा शलाकानं त्यांच्याकडे लग्नाचा विषय काढला होता. त्यावेळीसुद्धा सरांनी वेळ मारून नेण्यासाठी तिला थातूर मातूर सांगून गप्प केलेलं होतं. सरांनी तिचं बोलणं ऐकूनसुद्धा न ऐकल्यागत केलं आणि ते खोल पाण्यात उगाचच खडे मारायला लागले. त्याचा डुबुक डुबुक असा गोड आवाज कानावर पडत होता. त्या आवाजानं निम्म्या मासोळ्या पाण्यात भीतीनं इकडे तिकडे धावत सुटत. सर आपल्या प्रश्नाचं उत्तर देत नाही आहेत हे शलाकाच्या एवाना ध्यानात आलं होतं. तिने पुन्हा त्याच प्रश्नावर जोर देत त्यांना आवाज मोठा करून विचारलं, सर मी तुम्हाला काय विचारते, तुम्हाला ऐकू नाही आलं का? अगं हो, मला ऐकू आलं की. मग कधी करायचं आपण लग्न? तुमचा स्वभाव मला आवडला म्हणून मी तुमच्या प्रेमात पडले. तुमची कसलीही मी चौकशी केली नाही. तुमचं गाव कोणतं, तुमचं लग्न झालेलं आहे का, असेल तर तुम्हाला मुलं किती आहेत, तुमच्या बायकोचं पटतं का, हे प्रश्न मी तुम्हाला कधीच विचारले नाहीत आणि तुम्हीसुद्धा मला कधी सांगितलं नाही. मला आधार हवा होता म्हणून मी तुमच्याजवळ आले. निव्वळ तुमच्याकडनं शरीरसुख घेण्यासाठी मी तुम्हाला कधीही जवळ केलं नसतं. मी एका मोठ्या घराण्यातली मुलगी आहे, माझे वडील या गावचे खोत, तरीसुद्धा मी तुमच्याकडे लोहचुंबकाप्रमाणे आकर्षित झाले. याचं कारण मला तुमचा साधा भोळा स्वभाव आवडला. यात माझी चूक आहे असं मला तरी मुळीच वाटत नाही. शलाकाचं बोलणं ऐकून सर मनातनं अस्वस्थ झाले. चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूप्रमाणे त्यांची गत झाली होती. तिच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी भागवत सर कसानुसा चेहरा करत तिला विव्हळत म्हणाले, शलाका माझी तब्येत बिघडली आहे, मला कसं तरी होतंय, जाऊयात आपण. शलाका बसल्या जागेवरनं झटकन उठली आणि आधार देत तिने त्यांना उठवलं. भागवत सर शलाकाचा आधार घेत तांबडी पाऊलवाट तुडवायला लागले. शलाकाच्या मनातले प्रश्न अनुत्तरितच राहिलेले होते. श्रोते हो, हा होता रामचंद्र नलावडे लिखित खोत या कादंबरीचा भाग. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.